आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपल्याला एक फूल जे आहे आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। काही फुलं, काही जी पानं असतात ती अत्यंत घरामध्ये आपल्या शुभ असे परिणाम घडवून आणतात। त्यामुळे बघा, ही फुलं जर आपण आपल्या देवघरामध्ये काही विशिष्ट स्वरूपामध्ये ठेवली तर त्याचा खरंच आपल्याला खूप चांगला फायदा होतो। तर असाच मी उपाय आज तुम्हाला सांगणार आहे। आता हा उपाय करायचा आहे का? तर बघा, तुमचं नवीन घर घेण्याचं स्वप्न आहे, तुम्हाला जागा घ्यायची आहे किंवा एखादा प्लॉट खरेदी करायचा आहे, एखादा फ्लॅट खरेदी करायचा आहे किंवा तुम्हाला स्वतःचं घर जे आहे तर त्याच्या बांधकामाला सुरुवात करायची आहे। पण या कामांमध्ये सातत्याने काहीतरी अडथळे येत आहेत। आता सर्वांना माहीत आहे, काहीतरी आपण शुभ करत असू किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं एखादं काम पूर्णत्वाला जात असेल तेव्हा अनेक अडचणी त्या कामामध्ये येतात। आणि त्यामध्ये बघा, घर घेणं किंवा गाडी घेणं किंवा मोठमोठ्या ज्या वस्तू असतात जे आपण लक्झरियस लाईफ म्हणतो, तर त्या आपल्या घरामध्ये येणं हे देखील आपला जो शुक्र आहे तो मजबूत असण्याचेच लक्षण असते। पण जेव्हा आपण अशा पद्धतीने काही चांगलं करायला जातो किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप छान आणि मोठं असं काहीतरी घडणार असतं, तेव्हा नेहमी त्यामध्ये काहीतरी अडथळे येतात। त्यामुळे बघा, आपल्याला हा उपाय करायचा आहे। याशिवाय तुम्हाला मनासारखी नोकरी लागत नाही आहे किंवा व्यवसाय तुमचा आहे पण मनासारखा तो व्यवस्थित चालत नाही आहे, हवा तेवढा इन्कम त्या व्यवसायातून मिळत नाही आहे किंवा नोकरी आहे पण प्रमोशन होत नाही आहे, अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्या मनासारख्या घडत नाहीत। त्या सर्व समस्यांसाठी किंवा अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। हे एक फूल नक्की तुम्ही देवघरामध्ये ठेवा। बघा, काही दिवसामध्ये तुम्हाला चमत्कारिक असे जे काही बदल आहे ते दिसून येतील। घराचं काम आहे किंवा गाडी घ्यायची आहे किंवा फ्लॅट खरेदी करायचा आहे, जागा खरेदी करायची आहे किंवा आणखी काहीही तुमचं मोठं काम असेल किंवा तुमच्यावरती कर्ज आहे ते संपत नाही आहे, तर या सगळ्यातनं तुम्हाला या उपायामुळे नक्कीच मार्ग निघणार आहे। तर आता मी तुम्हाला सांगते की उपाय आपल्याला कसा करायचा आहे। तर बघा, आपलं जे देवघर आहे तर तो आपल्या घराचा आत्मा असतो आणि देवघरामध्ये जे आपण उपाय करतो तर ते नक्कीच आपल्याला खूप चांगलं फळ देऊन जातात। त्यामुळे बघा, आपल्याला हा उपाय देवघरामध्येच करायचा आहे। आता आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असते किंवा गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीचा फोटो पण या उपायासाठी चालणार आहे। दोन्हीही नाही तर सुपारी तुम्ही घ्या, सुपारी गणपती स्वरूप मानून तुम्ही तिचं पूजन करायचं आहे। आणि आता बघा, मी तुम्हाला उपाय सांगते। तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे। 21 मंगळवार हे आपल्याला उपाय करायचा आहे। तर पहिल्या मंगळवारी काय करायचं, तर देवघरासमोर बसून संकल्प करायचा। म्हणजेच काय, तर तुमची काय मनोकामना असेल, तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी हा उपाय करताय ते तुम्हाला तिथे गणपती बाप्पांना सांगायचं आहे। तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र माहीत नसेल तर काश्यप असं म्हणायचं आहे आणि मी या कारणासाठी, या माझ्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय 11 मंगळवार सलग करणार आहे, तर माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्यावी अशी तुम्हाला तिथे संकल्प करायचा आहे। आणि असंही म्हणा तुम्ही की मला यथाशक्ती जमेल तसा हा मी उपाय करेल, असं तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, जी देवघरातली मूर्ती आहे गणपती बाप्पांची ती घ्यायची आहे। नेहमीची जी नित्य देवपूजा आहे ती करायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवायची आहे तुम्हाला। त्यावरती 21 वेळा दुधाने, 21 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे। ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला जप सुरू ठेवायचा आहे। त्यानंतर जिथे तुम्ही रोज गणपतीची मूर्ती ठेवता किंवा फोटो ठेवता तिथेच तुम्ही देवघरामध्ये तो ठेवायचा आहे। आणि त्यानंतर गणपतीला कुंकू आणि अष्टगंध लावायचा आहे, त्यावरती अक्षता लावायच्या आहेत। आणि तुम्हाला एक जास्वंदीचं फूल जे आहे ते पहिल्या मंगळवारी अर्पण करायचं आहे। फूल हे ताजं असावं, शिळं सुकलेलं नसावं आणि जास्वंदीचं फूल हे लालच असावं, पिवळं किंवा पांढरं
किंवा कुठल्या प्रकारचं दुसरं फूल नसावं, तर जास्वंदीचंच आणि ते पण लालच फूल आपल्याला तिथे ठेवायचं आहे. किंवा तुम्ही असं लाल फूल गुलाबाचं ठेवू का असं म्हणाल तर ते चालणार नाही. फक्त लाल आपल्याला जास्वंदीचंच फूल ठेवायचं आहे. आणि त्यानंतर 21 दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. हात जोडायचे आहेत. जे काही इच्छा तुमच्या मनामध्ये आहे ती बोलून दाखवायची आहे. असं माझं काम आहे, घराचं असेल, जागेचं असेल किंवा गाडी घ्यायची असेल, काहीही असेल तर ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे, सेम असंच करायचं आहे. फक्त दुसऱ्या मंगळवारी जास्वंदीची 2 फुलं अर्पण करायची आहे आणि 1 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. तिसऱ्या मंगळवारी 3 फुलं जास्वंदाची अर्पण करायची आहेत. चौथ्या मंगळवारी 4 फुलं करायची आहे. 1 दुर्वांची जुडी, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 21 मंगळवार करायचे आहेत आणि 21व्या मंगळवारी तुम्हाला 21 जास्वंदाची फुलं गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि 1 दुर्वांची जुडी जी असते 21 दुर्वांची ती अर्पण करायची आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दर मंगळवारी ठेवला तरीही चालेल. नंतर तो प्रसाद स्वरूपामध्ये तुम्ही खाऊ शकता किंवा वेगवेगळा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल. कधी तुम्ही मोदक करा किंवा कधी तुम्ही बुंदीचे लाडू जे असतात त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. काहीही करणं शक्य नसेल तर फक्त गूळ खोबऱ्याचा नैवेद्य मात्र आवर्जून तुम्ही दाखवायचा आहे. तो नंतर तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने हा आपल्याला उपाय जो आहे 21 मंगळवार करायचा आहे. गणपती बाप्पांना 1 लाल जास्वंदीचं फूल आपल्या देवघरामध्ये ही पूजा अगदी छोटीशीच पूजा आहे. जिथे आपण नेहमी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ठेवतो तिथेच हे फुलं अर्पण करायचं आहे आणि 21 दुर्वांची जोडी तुम्हाला अर्पण करायची आहे. आता हे 21 मंगळवार तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही. फक्त मंगळवारी उपाय सुरू झाल्यानंतर तुम्हाला मांसाहार करायचा नाही. मंगळवारच्या दिवशी तरी आपल्याला तो वर्ज्य करायचा आहे. आणि फूल त्याचबरोबर दुर्वाची जुडी अर्पण केल्यानंतर दर मंगळवारी आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून अथर्वशीर्षाचं पठण जे आहे ते करायचं आहे. आता बघा, हा एक उपाय झाला. अजून मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. जर तुम्हाला काही कामांमध्ये सतत अपयश येत असेल, समजा आता तुम्ही घरासाठी प्रयत्न करताय, घर घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्हाला लोन हवं आहे बँकेकडून, पण ते सँक्शन होत नाही आहे किंवा ॲप्रूव्ह होत नाही आहे, अशा काहीतरी अडथळे येत आहेत, प्रॉपर्टीच्या कामामध्ये अडथळे येत आहेत किंवा मग भरपूर असं कर्ज आहे तुमच्यावरती, कुठेतरी पैसे अडकलेले आहेत तुमचे, उसने दिलेले आहेत तुम्ही कोणाला तरी, ते तुम्हाला मिळण्याचे चान्सेस नाहीत. तर काय करायचं आहे आपल्याला, मसूर डाळ जी असते, जी केशरी मसूर डाळ असते, अख्खा मसूर नाही तर मसूर डाळ जी असते तर ती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर 1 गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला हे लाल गाईला खाऊ घालायचं आहे आणि हे तुम्हाला मंगळवारीच लाल गाईला खाऊ घालायचं आहे. यामुळे काय होतं, ज्या काही तुमच्या कामातल्या अडचणी आहेत किंवा प्रॉपर्टीच्या कामामधल्या अडचणी आहेत, घरासंबंधीच्या अडचणी आहेत, आपण म्हणतो ना एक विघ्न येतात सगळ्या कामामध्ये, काही मार्गी लागत नाही आहे किंवा कर्ज आहे तुम्हाला, तर त्यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करा. गाईला केशरी जी मसूर डाळ असते ती आणि गुळाचा खडा हे लाल गाईला खाऊ घालायचं आहे. जे काही उसने पैसे आपण दिलेले आहेत, जे तुम्हाला परत मिळत नाही, उधार दिलेले असतात, ते पुन्हा आपल्याला ती व्यक्ती देत नाही, तर साठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. दर मंगळवारी तुम्ही जर हा उपाय केला, सलग तुम्ही 11 मंगळवार हा उपाय केला, तर बघा काहीच दिवसांमध्ये तुम्हाला यातून काहीतरी चांगला मार्ग मिळेल आणि ज्या काही अडचणी आहेत, विघ्न आहेत, ती दूर होताना तुम्हाला दिसतील. तर बघा, दोन्हीही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ॲट ए टाईम तुम्ही दोन्हीही करू शकता किंवा कुठलाही एक तुम्हाला जो करायचा आहे तो तुम्ही उपाय करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला अशा प्रकारच्या अडचणी आहेत कामामध्ये, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल.